दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे। विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा जीवितास धोका निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासन आणि संबंधित शाळेनं परस्पर समन्वयानं सुट्टी जाहीर करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावा असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ती कार्यवाही करावी असं आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आलं आहे। तर काल धुळे जिल्ह्यातल्या विविध गावांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे जलमय परिस्थिती निर्माण झालेली होती। याच पार्श्वभूमीवरती खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षण विभागातर्फे हा निर्णय घेण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।